नमस्कार, मी पल्लवी तुमचं स्वागत करते एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. छानशा व्हिडिओ अशासाठी म्हणते, की रोजच आपण तोच तो ड्रामा घेऊन जगू शकत नाही, हे ना? असं घडते म्हणून काय आपण उपाशी बसा. आम्ही बसले 5-6 दिवस म्हणजे कमी-कमी खाल्लं, उपाशी नाही बसले. कारण उपाशी जर बसले तर माझं काम कोण करणार? तर ह्या गोष्टी थोड्या सोडून द्याव्या म्हटलं बाजूला. म्हणजे मी काय सांगणारच नाही असातला भाग नाहीये. मी सांगणार तुम्हाला. पण म्हटलं चला सणासुदीचे दिवस आहेत. थोडी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपण आपला आजचा दिवस अ, सुरू करूया. तर माझ्याबरोबर जे काय घडलं ते वाईट होतं, वाईटच आहे. मी काय म्हणत नाही चांगलं आहे. पण काही गोष्टी चांगल्या सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये घडल्या आणि त्या कोणत्या-कोणत्या मी गोष्टी ह्या लग्नानंतरच्या जर्नीमध्ये शिकले, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट मी ही शिकले, की लोकांशी कसं डील करायचं. म्हणजे लोकांचे मुखवटे तोंडावरती एक आणि पाठीवरती एक ओळखायचं कसं. दुसरी गोष्ट माझ्यात सहनशक्ती वाढली आणि तिसरी गोष्ट जे आहे ते सोडून द्यायचं आणि पुढं-पुढं चालायचं. माझं नेहमी हे वाक्य असतं. तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बघा आणि मला जरी कोणी त्यांचे प्रॉब्लेम सांगत कारण माझं टेलरिंगचा व्यवसाय आहे. त्याचबरोबर माझं छोटंसं पार्लर आहे. मी खूप काय-काय करते. म्हणजे काय-काय म्हणजे काय करते मी अ, बचत गटही चालवते. वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भागही घेते. मला सिंगिंगची आवड आहे. वयाच्या 14व्या वर्षी माझं क्लासिकल सिंगिंग शिकून झालेलं आहे. त्याचबरोबर मला ड्रॉइंगची आवड आहे. मला आरी वर्क येतं. मला फॅब्रिक पेंटिंग जमतं, क्राफ्ट पेंटिंग जमतं आणि माझ्यातले थोडे-थोडे गुण माझ्या दोन्ही मुलांच्यात म्हणजे थोडे-थोडे स्पार्क आहेत. मुलगी माझी ह्यांच्यासारखी आहे म्हणजे एकदम हळवी म्हणजे अशी ॲक्टिव्ह नाहीये. म्हणजे एखादी गोष्ट तिला समजायला थोडा वेळ लागतो आणि मुलगा हा माझ्यासारखा आहे. म्हणजे त्याला प्रश्न खूप पडतात आणि त्यालाही माझ्यासारखंच असं व्यक्तिमत्त्वाला सोडून बोललेलं आवडत नाही. अ, मुलगीलाही माझ्यासारखी ड्रॉइंगची आवड आहे. ती डान्स छान करते. तिला पण सिंगिंग करायला आवडतं. म्हणजे ती सहज जरी म्हणायला लागली ना, त्यात एकदम सुरामध्ये म्हणते आणि तिचा गळाही खूप सुंदर आहे. तिला पण थोडे जास्त गुण तिच्यामध्ये तिच्या वडिलांचे आहेत. आणि मुलगा त्यालाही माझ्यासारखं एखादी गोष्ट जर समजत नसेल, तर त्या गोष्टीचा पिच्छा करून त्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतं. त्याचंही इंग्रजी अ, छान आहे. म्हणजे आता तो 4थीला आहे, पण तो 10वीचंही पुस्तक वाचू शकतो. आणि ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आयुष्यात मी जर काय मिळवलं असेल, तर ती गोष्ट ही की वयाच्या 13व्या वर्षापर्यंत माझ्या मुलीने एकही शिवी दिलेली नाही किंवा माझ्या मुलाला शिव्या कळतच नाहीत. ही आहे माझ्या आयुष्यातली मोठी गोष्ट. जर समोरच्याला प्रश्न पडला असेल, की प्रगती करायची, परिस्थिती सुधारायची म्हणजे काय टाटा, बिर्ला, अंबानी आपल्याला व्हायचं नाहीये. आपल्या मुलांच्यावर जे आपले विचार आहेत, ते आपल्याला सांगता आले पाहिजेत आणि आपले विचार आपल्या मुलांना पटलं पाहिजे. म्हणजे रोज उठायचं, समोर बसवायचं आणि असं सांगायचं, की "हे बरोबर आहे बघ, हे करायचं, ते बरोबर आहे बघ, ते करायचं." तसं नाही. आपल्या वागण्यातून आपल्या मुलांनी असं शिकलं पाहिजे, की बाबा ही गोष्ट माझ्या मम्मीला आवडत नाही, म्हणजे आईला आवडत नाही किंवा अ, माझ्या वडिलांना आवडत नाही. तर ती आपण नाही केली पाहिजे. बरोबर आहे? पण मी ठरवलंय थोड्या शिव्या शिकून घ्यायच्या. म्हणजे एकदम म्हणजे त्याच नाही बोलायच्या. जरा वेगळ्या-वेगळ्या शिकून घ्यायच्या. शिवी म्हणजे काय अशी शिवीला सुद्धा काहीतरी उपमा आहे माहिती आहे तुम्हाला? व्याकरणामध्ये शिवीला आपला राग व्यक्त करण्याचा लघु अलंकार असं म्हणतात. हे तुम्हाला माहिती आहे? मला माहिती आहे. पण आपण समोरच्याला सांगू शकत नाही, "ए तू माझ्यावरती व्याकरणातला लघु अलंकार वापरत आहे." नाही, आपल्यालाही त्या गोष्टीचा वापर करावा लागतो हे मला आत्ताशे समजले आणि जाऊ दे, सोडा तो विषय. तर मी लग्नानंतर शिकले काय-काय. मी लग्नानंतर मुलगी माझी पावणे 2 वर्षाची झाली. जेव्हा माझं दुसरं मिसकॅरेज झालं.
त्यावेळेला मी शिवण क्लासला जायला लागले. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता की याबद्दल मी व्हिडिओ केलेला आहे. 1 महिन्याचा शिवण क्लास. मी समोरच्याचीच नाही तर मी स्वतःची सुद्धा परीक्षा घेत असते की तू हे जे ठरवलंय तू हे किती दिवसात शिकू शकते. तर 1 महिन्याचा शिवण क्लास ज्यावेळेला गेले शिकायला त्यावेळेला सांगितलं होतं माझी मुलगी लहान आहे आणि मला लगेच शिकायचं आहे. तर त्या समोरच्या मॅडम काय बोलल्या, लगेच शिकायचं आहे म्हणजे हा काय स्वयंपाक नाही. शिवण क्लासमध्ये म्हणे गणित पक्कं लागतं आणि गणित मला अजिबात आवडत नाही. तरी पण मी 1 महिन्यामध्ये ब्लाउज 2 प्रकारचे ब्लाउज, एक साधा, एक कटोरी असे 2 ब्लाउज शिकले. तिथं स्टॉप केलं. कारण शिकताना हाच विचार मनात होता, की निदान आपण स्वतःची स्वतः तर शिवू शकतो. तेवढे तरी पैसे वाचतील. कारण त्यावेळेला रेग्युलर मी साडीच घालायची. त्यामुळे मी असा विचार केला होता, निदान घरातल्यांचं तर शिवलं तर काय होते म्हणून. पण नाही, देवाच्या दयेने मी त्याच्यामध्ये ॲडव्हान्स असं म्हणजे बरंच काहीतरी असं शिकत गेले आणि आज मी समोर बाई जरी उभा केली तर त्या बाईचं माप मी अचूक सांगू शकते. कारण माझ्याकडे 11 वर्षाचा अनुभव आहे. माणसाने तेव्हाच बोलावं जर त्याच्याकडे एखादा काही अनुभव असेल. अनुभवाशिवाय कुठली गोष्ट घडत नाही. नंतर मी पार्लरचा कोर्स केला. नंतर मी मेकअपचा कोर्स केला. नंतर मी आरी वर्कचा ऑनलाईन कोर्स केला. नंतर मी नऊवारी पेशवाई मस्तानी साड्या शिवायला ऑनलाईन क्लासेसवरून शिकले. म्हणजे चित्रकला म्हणा, रांगोळी म्हणा किंवा सिंगिंग म्हणा किंवा पोएट्री करणं म्हणा, हे माझे लहानपणीचे गुण आहेत. आणि व्हिडिओ करण्याच्या ह्या प्लॅटफॉर्मवर उतरण्याचं कारण म्हणजे असं नाही की ही करायला लागले म्हणून मी करायले नाही. मला लहानपणापासून ऍक्टिंगची आवड आहे. आणि मी हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी ज्या वेळेला मी माहेरी जाईन ना त्यावेळेला माझ्या शिक्षकांबरोबरची मुलाखत मी माझ्या व्हिडिओ चॅनलवरती नक्कीच अपलोड करीन. म्हणजे असं नाही की उठायचं आणि काही करायचं. त्याला ऍक्ट नाही, त्याला मेंटली फॅक्ट म्हणतात. बरं जाऊ दे, कळणाऱ्याच्या गोष्टी. तर असं मी बरंच काय काय शिकत गेले. जसं वय वाढल, जसं माझ्यावरती प्रसंग येतील तसं माझ्यात बदल होत गेले. मी स्वतःला थोडं स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न करत राहिले आणि अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या लाईफमध्ये मी शिकत आले. म्हणजे लग्न करून माझं काही वाईट झालंय हे अगदी चुकीच आहे. बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात छान पण घडल्या. माझी प्रगती झाली. प्रगती म्हणजे काय, पैशाचा पाऊस पडला नाही किंवा मी बंगला उभा केला नाही. प्रगती म्हणजे काय तर 4 लोकात माझी ओळख वाढली किंवा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळाच ठरला. आणि ज्या वेळेला पण म्हणजे एखादी जर लेडी माझ्याकडे आली तर मी तिला समजवू शकते की बाई तू ह्या गोष्टीचं नको टेन्शन घेऊ. तू तुझा संसार आणि तुला एखादं रुपयाचं काम करता येईल असं तू काहीतरी कर. स्वतःसाठी आणि स्वतः मिळवलेल्या ह्या गोष्टीमध्ये खूप वेगळा आनंद आहे. तर हे मी शिकत गेले आणि उद्या आहे हरतालिकेचा उपवास, जो गेले 20 वर्ष म्हणजे लग्नाच्या आधीपासून मी करते. 20 वर्ष त्यामध्ये आजपर्यंत एकदाही खंड पडलेला नाही. तर हरतालिकेचा उपवासाचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझे नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.